नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 5 इयर्स 2025 ची फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, ते विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होऊन जातील. आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आहे, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचे आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला मी देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय चेक केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला ॲडमिशन टाईमला कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन पोर्टल AY 25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर एल-एल-बी 5 इयर्स यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते यामध्ये दिसत आहे कॅप राउंड 3 फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश. एम-एस कॅन्डिडेट आहे. त्यानंतर जर आपण बघितलं याच्यामध्ये नॉट कन्सिडरिंग कॅन्डिडेट फायनल मेरिट लिस्ट हे कोण आहेत ते मी सांगेन तुम्हाला. फायनल मेरिट लिस्ट, आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट, फायनल मेरिट लिस्ट, एक्स सर्व्हिसमॅन स्टुडंट. या सर्व लिस्ट यामध्ये पब्लिश झालेल्या आहेत. कशा चेक करायचं त्याची माहिती मी तुम्हाला देत आहे. त्या अगोदर जर आपण बघितलं टोटल ॲडमिटेड म्हणजे आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत, असे विद्यार्थी 4533 आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं याच्यामध्ये मग किती पेंडिंग आहेत सीट्स यामध्ये, की आपण अजून चान्सेस आहेत सर, की यामध्ये कॉलेज अलॉटमेंट होण्याचे खूप विद्यार्थ्यांना. यामध्ये जर आपण बघितलं इनटेक कॅपॅसिटी 13,596 आहे. समजा ॲप्लिकेशन लॉक हे किती केलेले आहेत? 15,976 एवढे ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केलेले आहेत. ओके. इनटेक कॅपॅसिटी जर आपण बघितलं 13,500 म्हणजे 13,600 पर्यंत इनटेक कॅपॅसिटी आहेत. त्यामध्ये ॲडमिटेड आणि कॅप पोर्टलमध्ये म्हणजे कॅप थ्रू किती जणांनी घेतलं आणि ई-डब्ल्यू-एस प्लस जी-के एवढं पकडलं तर 4,553 टोटल तुमची येणार आहे. मग 13,000 जर आपण बघितलं 13,596 मायनस 4,553 केलं, तर टोटल 9,000 सीट्स या पेंडिंग आहेत, ज्या की कॅप राउंड 3 मध्ये आणि इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये या सीट्स भरणार आहेत. ओके. सो 9,000 म्हणजे चांगला यामध्ये सीट्स आहेत. यामध्ये ॲडमिशन कॅप राउंड 3 मध्ये खूप विद्यार्थ्यांना अलॉटमेंट हे होणार आहेत. ओके. आता आपण बघूया यामध्ये की नॉर्मली हे जे फायनल मेरिट लिस्ट हे आउट झालेलं आहे. त्यामध्ये काय चेक करायचं आहे, त्याची सर्व माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. जसं की यामध्ये जर बघितलं आपण नॉर्मली फायनल मेरिट लिस्ट ओपन केलेली आहे. एक्स सर्व्हिसमॅन स्टुडंटची जर आपण बघितलं तर यामध्ये इथे तुम्हाला दिसत आहे एक्स सर्व्हिसमॅन मेरिट नंबर. ज्या विद्यार्थ्यांच्या मेरिटमध्ये असतील, त्या विद्यार्थ्यांना कॉलेज हे डेफिनेटली चांगले लागून जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट प्रेफरन्स दिला असणार आहे त्या विद्यार्थ्यांना. तुमचं यामध्ये ॲप्लिकेशन आयडी प्रॉपर चेक करायचं आहे तुम्ही. तुमचं नाव प्रॉपर आहे का ते चेक करायचं आहे. जर नावामध्ये काही प्रॉब्लेम असेल, मग तुमच्याकडे गॅझेट असणं गरजेचं आहे किंवा अफिडेव्हिट वगैरे काही बनवलं असेल ते सुद्धा इम्पोर्टंट आहे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. सो नाव तुम्हाला प्रॉपर यामध्ये चेक करायचं आहे. प्रॉपरली डी-ओ-बी प्रॉपर चेक करायचं आहे. ज्या कॅटेगरीमधून ॲप्लाय केलेला आहात, ते कॅटेगरी समोर दिसत आहे का? हे सुद्धा चेक करा. जेणेकरून तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन समजा एस-सी-बी-सीचा विद्यार्थी आहे आणि तुमच्याकडे समजा डॉक्युमेंट्स कॅटेगरीचे नसतील काहीच, रिसिप्ट असेल ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण यामध्ये कोणतेही डॉक्युमेंट नसतील, तर तुमचं हे ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. कारण की तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहेत म्हणून. ओके. तुमच्याकडे याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे आणि व्हॅलिडिटीसाठी सर मी अप्लाय केलेलं आहे. माझ्याकडे रिसिप्ट आहे. तर रिसिप्टवरती तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. 6 मंथचं तुम्हाला टाईम दिलं जाईल एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी स्टुडंटसाठी 6 मंथचं टायमिंग आहे. त्या टायमिंगमध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत कॅटेगरीचे ते तुम्हाला त्यामध्ये सबमिट करायचे आहेत कॉलेजेसमध्ये. ओके. आणि यामध्ये इथे लिहिलेलं आहे जर आपण बघितलं डिफेन्समध्ये जे काय आहे ते चेक करा तुम्ही तुमचे पर्सेंटाइल आहेत का बरोबर, एच-एस-सीचे पर्सेंटाइज बरोबर आहेत का, एस-एस-सीचे पर्सेंटेज बरोबर आहेत का ते प्रॉपर चेक करा आणि इथे तुम्हाला रिमार्कमध्ये दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन तुम्ही पहिल्याच राउंडमध्ये केलेलं होतं. सो यामध्ये तुमचं नाव ऑटोमॅटिकली आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नवीन ॲप्लाय केला असेल कॅप राउंड 3 मध्ये त्यांचं सुद्धा नाव यामध्ये असणार आहे. तुम्हाला चेक करताना कसं चेक करायचं? हा जो ॲप्लिकेशन आयडी तुम्हाला इथे दिसतो, तो ॲप्लिकेशन आयडी कंट्रोल फाइंड करायचं आणि L5 जो तुमचा ॲप्लिकेशन आयडी चालू होतो, तो तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचा आहे. लेफ्ट साइडला तुम्हाला दिसत आहे. पूर्ण तुम्हाला लिस्ट तुम्हाला येणार आहे आणि ॲक्युरेटली तुम्ही तशा पद्धतीने फाइंड आउट करू शकता.
ओके. ज्या विद्यार्थ्यांचं एस-सी कॅटेगरीमध्ये आहे त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. कारण की ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट हे कॉलेज तुम्हाला विचारणार आहे. ओके. कोणत्या डेटला ॲडमिशनसाठी जायचं आहे, कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे, ते पुढे मी सांगत आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सर्व डाउट्स परत तुमचे कोणतेही राहणार नाहीत. हे झाली एक सर्व्हिसमॅन. महाराष्ट्र स्टुडंटसाठी जर आपण बघितलं सेम तुम्हाला मेरिट नंबर यामध्ये दिसेल तुम्हाला. ॲप्लिकेशन आयडी, कॅन्डिडेट नेम, डी-ओ-बी यामध्ये प्रॉपर चेक करा. कॅटेगरी बरोबर आहे का एकदा चेक करा. त्यानंतर जर आपण बघितलं सी-ई-टीचे पर्सेंटाइल प्रॉपर आहेत का ते चेक करा. एच-एस-सी आणि एस-एस-सीचे पर्सेंटेज प्रॉपर चेक करा. एवढं सर्व ज्या विद्यार्थ्याचं करेक्ट असेल, त्या विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे आणि कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे त्याची मी डेट तुम्हाला आता सांगणार आहे. त्या डेटला फक्त तुम्हाला कॉलेज चेक करायचं आहे, की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे, त्या विद्यार्थ्यांनी काही टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांचं इथे मेरिट नंबर तुम्हाला दिसत आहे. सेम ॲप्लिकेबल जे काही मी प्रोसेस सांगितलेले आहे, तेच तुम्हाला यामध्ये चेक करायचं आहे आणि प्रॉपरली तुमचं नाव यामध्ये चेक करा. नाव असेल ते विद्यार्थी अलॉटमेंट कधी होणार आहे त्याची डेट आता मी तुम्हाला आता सांगत आहे. सो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्ट यामध्ये नाव आलेलं आहे, असे विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करतील. म्हणजेच जो की कॅप राउंड 4 जो होईल इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. कॉलेजेसचे प्रेफरन्स तुम्ही दिले नाहीयेत म्हणून त्याच्यामध्ये तुमचा नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेला आहे. ऑलरेडी तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं असेल म्हणून यामध्ये नाव आलेलं आहे. आणि ॲप्लिकेशन फॉर्म इन्कम्प्लीट म्हणजेच तुम्ही समजा काही डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोड केले असतील आणि ते व्हेरिफाय नसतील झाले असतील, त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म नॉट कंप्लीट किंवा इन्कम्प्लीट असं तुम्हाला आलेलं आहे. अशा विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड त्याची सुद्धा डेट आता सांगेन मी. त्या डेटला तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या लिस्टमध्ये या लिस्टमध्ये नाव आहे, त्या विद्यार्थ्यांना कधी कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आता मी देतो. यामध्ये जर आपण बघितलं एल-एल-बी 5 इयर्सचं तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर आज ही जी लिस्ट आहे 4 सप्टेंबर इथे दिसत आहे तुम्हाला 4 सप्टेंबर ही फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. काय तुम्हाला चेक करायचं आहे, त्याची सर्व माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. यामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे? 8 सप्टेंबर 2025 या दिवशी तुम्हाला समजणार आहे, तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, ते विद्यार्थी पुढे ॲडमिशनसाठी जातील. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार, ते विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करतील आणि ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्टमध्ये म्हणजेच या लिस्टमध्ये नाव आहे, ते विद्यार्थीसुद्धा या इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करतील. कशा पद्धतीने इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड चालतो, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओ बनवलेली आहे. YouTube चॅनलला अवेलेबल आहे, ती तुम्ही बघू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, असे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील आणि ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. ओके. सो ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. प्रॉपरली चेक करा. तुम्हाला त्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन मी यामध्ये दिलेली आहे. फायनल मेरिट लिस्ट आउट झाल्याच्या नंतर मग तुमचं कॉलेज अलॉटमेंट होईल, जे की 8 सप्टेंबरला. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातील कॅप राउंड 3 साठी 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर. ठीक आहे. त्यानंतर मग तुमचं इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हे चालू होईल. याची प्रॉपरली माहिती तुम्हाला या चॅनल थ्रू भेटत जाईल. त्यासाठी हा व्हिडिओ, हा चॅनल डेफिनेटली सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा या व्हिडिओला करा. जेणेकरून अशाच पद्धतीच्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या YouTube चॅनलमार्फत तुम्हाला देत असतो. ओके. थँक यू सो मच.